अजिंक्य मृत्यू सकल जगाला, परी त्यालाही जिंकून आला. अजिंक्य मृत्यू सकल जगाला, परी त्यालाही जिंकून आला. प्रेमनिधी तो मम दुबईचा, प्रेमनिधी तो मम दुबईचा. आज पुढे रमला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पुनरुत्थान दिनाच्या विशेष भागात आपले मनपूर्वक स्वागत. जर आज कोणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या अस्थी सापडल्या तर काय होईल? आम्हाला चर्चमध्ये जाणे थांबवावे लागेल. पवित्र शास्त्र बायबल वाचणे बंद करावे लागेल. आमचे प्रार्थना करणे व्यर्थ ठरेल. ख्रिस्तावरील आमचा विश्वासही व्यर्थ ठरेल. म्हणूनच पौलाने देखील करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात 15व्या अध्यायातील 14व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. परंतु परमेश्वराचे आभार मानूया की असे घडले नाही. वास्तव हे आहे की 2000 वर्षांपूर्वी ख्रिस्ताने तुमच्या व माझ्या पापांसाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला व त्याला कबरेत पुरण्यात आले. परंतु तिसऱ्या दिवशी पित्याने आपल्या पुत्राला अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताला पराक्रमाने उठविले. पित्याने त्याला जिवंत केले. आज तो ना त्या वधस्तंभावर आहे ना त्या कबरेत आहे. तो तर जिवंत असून स्वर्गात पित्याच्या उजव्या बाजूला सिंहासनावर बसलेला आहे. प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायातील 20व्या वचनात आम्ही ख्रिस्ताला असे म्हणताना पाहतो, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. या भूतलावर ज्या सर्व कबरा आहेत त्या सर्व भरलेल्या असून बंद आहेत. उत्पत्तीच्या पुस्तकात आम्ही एका कबरेबद्दल वाचतो. त्या कबरेवर मकपेला असे लिहिलेले आहे. ती कबर आजही बंद आहे. त्या कबरेत अब्राहम, सारा, इसहाक, याकोब, लेया व योसेफ यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. याचा अर्थ ती कबर भरलेली आहे. मात्र आम्ही जेव्हा नव्या करारात येतो तेव्हा मत्तै, मार्क, लूक व योहान हे चौघेही आम्हाला एकच सत्य सांगतात व ते सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची कबर रिकामी आहे. तो निर्दोष व निष्कलंक असताना देखील मनुष्याच्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून वधस्तंभावर मरण पावला. त्याला कबरेत पुरले असता तो तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. ख्रिस्ताचे पुनरुत्थान अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. खरे तर प्रथम मनुष्य आदाम याच्या आज्ञाभंगापासून मानवावर चालत आलेली मरणाची सत्ता त्याने त्याच्या पुनरुत्थानाने मोडून टाकली. या संदर्भात पाऊल सांगतो, मेलेल्यांतून उठविलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही आणि त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. इतकेच नाही तर जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याच्यावरही मरण धनीपण करीत नाही. ख्रिस्त स्वतः याची ग्वाही देत म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही. याचाच अर्थ त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यास शारीरिक मृत्यूनंतरही स्वर्गात आत्मिक जीवन मिळेल व तो अनंत काळ जिवंत राहील. त्याला खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुख लाभेल. आपणांसही हे स्वर्गीय सुख लाभावे म्हणून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अर्थ व महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. ख्रिस्तावरील विश्वासाने तारण साधून घेण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला.